नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे। आपण आपली ही तिसरी सोयाबीनची व्हेरायटी MAUS 725 आणि खरीप हंगामातली सगळ्यात शेवटची म्हणजे जवळपास 28 ते 30 जूनची पेरणीनंतर पाऊस कमी, थोडी उशिरा उगवलेली, पण 725 हे लवकर येणारं वाण आहे। तर हे सगळ्यात शेवटी पेरून सुद्धा आज याची काय परिस्थिती आहे आपण ती पाहू आणि याचे वैशिष्ट्य सुद्धा बघू। तर हे आपलं MAUS 725 30 जूनची पेरणी। याने अशा ही सिंगल झाड आहे, शेंगा पकडलेल्या आहेत। याला 4 दाण्याच्या शेंगा आहेत। हे पहा, 1 2 3 आणि ही 4, 1 2 3 1 2 3, कुठे 2 आहेत। 4 दाण्याच्या शेंगा त्यामुळे कमी आहेत पण आहेत। यावर सुद्धा आपण आहेत मोस्टली 4 दाण्याच्या शेंगा आणि हा असा लाग धरलेला आहे आणि सुंदर लाग, अतिशय कमी वेळात। आज याला सुद्धा जवळपास 66 ते 67 दिवस होतात, 65 दिवस, 66 नाही, हा 2 ते 3 दिवस मागे येईल। 28 जून म्हणल्यानंतर जवळपास 63 ते 65 दिवसात हा वाण असा आहे। यावर सुद्धा 2 फवारण्या झालेल्या आहेत आणि शेंगा चांगले झालेले आहे। लवकर येणारा वाणापैकी हा मला एक चांगला वाण मानतो। थोडंसं अळीचा अटॅक यावर जास्त होतो किंवा माझी हे झाली असेल, त्यामुळे पाणी छिद्र पडलेली आहेत। यामध्ये आपण ही तूर बघू शकता, ही चारू आहे, कमर्शियल प्लॉट। तर 725 हे परभणी विद्यापीठाचं बियाणं आपल्याला महामंडळातर्फे मिळालं होतं आणि याचं जर का यील्ड चांगलं आलं तर लवकर येणाऱ्या व्हेरायटीमध्ये हे नक्कीच चांगलं वाण राहील। याची आपल्याला झडती कशी येते आणि याचा काय उतारा येतो हा आपण काढल्यानंतर टाकूच। याचे व्यवस्थापनाचे व्हिडिओ माझी शेती माझा प्रयोग या चॅनलवर आहेतच। आपण माहिती आवडत असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या सूचना मांडा, कॉमेंट करा। धन्यवाद।